सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला भावनिक त्रास जास्त होईल. कुटुंबातील वाद वाढतील आणि सहकाऱ्यांशी देखील तुमचा आज वाद होऊ शकतो. आज तुम्हाला वरिष्ठांसोबत नम्रता आणि धैर्यानं व्यवहार करावा लागेल. तुम्हाला संपत्ती संबंधीचा विषय आज सावधानतेनं हाताळावा लागेल. तसेच या बाबतीत तुम्हाला ठोस पावले देखील उचलावी लागतील. आजचा दिवस खर्चाचा आहे. आरोग्यामध्ये सुधारणा होईल, परंतु सर्दीपासून वाचण्याचा प्रयत्न करा. करिअरमध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. स्वतःच्या कामापुरतं पाहणे आणि इतरांच्या कामात ढवळाढवळ न करणे उत्तम. प्रवास करताना थोडं सावध राहा. प्रियकर किंवा प्रेयसीशी आज नातं बिघडू शकतं. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं जाईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यातील काही लोकांच्या जीवनामध्ये आकस्मिक घटना घडतील. जे परदेशाशी संपर्कात आहेत त्यांच्या व्यापारामध्ये चढ उतार येतील. उत्पन्न मात्र योग्य राहील. तुमच्यातील काही लोक उत्पन्न वाढवण्यासाठी आज नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. कौटुंबिक जीवन हे शांतीपूर्ण राहील. आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. दुपारपर्यंत उत्पन्न वाढेल, परंतु दुपारनंतर खर्चही वाढत जातील. तुमचे भाऊ बहीण खर्चाची अपेक्षा ठेवतील. मनात नसताना एखादा प्रवास करावा लागेल, त्यामुळे खर्च वाढतील. आज प्रकृती थोडी खराब राहील. सर्दी आणि खोकला याचा त्रास देखील होऊ शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद असेल तर कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने राहील, परंतु तुम्हाला आज कटकारस्थानांपासून स्वतःला वाचवायचे आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्हाला आज गणपतीला लाडूचा प्रसाद अर्पण करायचा आहे. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारामध्ये मोठे लाभ होतील. आज तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीमुळे लाभ होऊ शकतो. प्रेमजीवनामध्ये आज सायंकाळचा वेळ तुम्ही जोडीदारासोबत घालवाल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही आज सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून काम करावं. त्याचे चांगले परिणाम तुम्हाला भविष्यात दिसून येतील. वरिष्ठ अधिकारी आज तुमच्या बाजूने असतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आज आर्थिक तंगी असेल आणि त्यात आकस्मिक खर्च ओढावल्यानं पैसे खर्च होतील. मानसिक शांतीसाठी आज तुम्ही ध्यानधारणा करा. प्रवासामुळे तुमचे नवीन संपर्क तयार होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना अन्न द्यावं. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला फार चांगले परिणाम दिसून येतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कौटुंबिक जीवनातही तुमचं सुख असेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण तुम्ही घालवाल. वैवाहिक जीवन तुमचं उत्तम असेल. मुलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल. जर प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही असाल तर आजचा दिवस थोडा कमकुवत आहे आणि तुम्हाला आज ठीकठाक असे परिणाम दिसतील. चालू कामात अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. काही भावनिक मुद्द्यांमुळे तुम्हाला त्रास होईल. आज प्रभावी संपर्क प्रस्थापित कराल. या महिन्याच्या अखेरीस विदेश प्रवासाचे तुमच्या योग आहेत. संततीच्या विवाहाच्या प्रस्तावावरती आज शिक्कामोर्तब होईल. आज 91% नशीब तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही माता पार्वतीची किंवा उमाची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी चढ उताराचा असेल. दुपारपर्यंत स्थिती प्रतिकूल राहील, त्यानंतर परिस्थिती बदलत जाईल. आज नशीब तुमची साथ देईल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुम्ही लॉंग ड्राईव्हला जाल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या सुधारणा होईल आणि जोडीदारासोबत तुम्ही चांगले क्षण घालवाल. कामाच्या ठिकाणी थोडे अधिक कष्ट तुम्हाला घ्यावे लागतील. कामावरती जास्त लक्ष तुम्हाला केंद्रित करावं लागेल. त्यातून तुम्हाला चांगले परिणामही मिळतील. तुमच्यातील काही लोकांना आजचा दिवस शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. रखडलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज सक्षम व्हाल. सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आज चांगले फळ मिळेल. उद्योजकांना आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला अचानक प्रवास करावा लागू शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुम्ही प्रेमपूर्वक बोलाल. प्रेम जीवनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. दुपारनंतर काही अडचणी येतील आणि काही मुद्द्यांवरून नात्यातील ताणतणाव वाढेल. कुटुंबात काही तणाव असेल तर त्यातून तुम्ही बाहेर पडाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम कराल, त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. बदलत्या हवामानामध्ये आज तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. आज तुमची जी काही शक्ती आहे ती मजबूत होईल आणि लोकांना तुम्ही सहज स्वतःकडे आकर्षित कराल. आज जर तुम्ही परीक्षा किंवा स्पर्धेच्या माध्यमातून नोकरीचा शोध घेत असाल तर आज त्यात तुम्हाला यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या आज तुम्ही मजबूत राहाल आणि तुम्हाला सुरक्षित वाटेल. सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्रातून तुम्ही पाण्यानं अर्धे अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या सायंकाळी तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली द्याल आणि जोडीदारासोबत चांगल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही डिनरला जाल. दिवसाची सुरुवात थोडी कमजोर असेल, तसेच प्रकृतीसुद्धा तुमची नरम राहील, पण सकाळनंतर तुमच्या प्रकृतीमध्ये पुन्हा सुधारणा होईल. कौटुंबिक तसेच कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अनुकूल आहे आणि आज तुम्हाला प्रसन्न वाटेल. व्यवसायामध्ये तुम्हाला आज यश मिळेल आणि समाजामध्ये तुमची प्रसिद्धीही होईल. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधांमध्ये आनंद येईल. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. प्रेमविवाहासाठी घरातून तुम्हाला परवानगी मिळेल. आज तुम्हाला काम आणि कुटुंब यांच्यात संतुलन ठेवायचं आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही शुभ्र चंदनाचा टिळा लावून महादेवाला तांब्याच्या पात्रातून पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. आज दुपारपर्यंत भाग्य तुमच्या बाजूने असेल आणि प्रेम जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील. दुपारनंतर नशिबाची तितकीशी साथ तुम्हाला मिळणार नाही आणि बऱ्याच परिश्रमांनंतर तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कुटुंबामध्ये एखाद्या मोठ्या समारंभाचं आयोजन होऊ शकतं. आज विरोधकांच्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्क राहा, कारण आजच्या दिवशी ते तुमच्यापेक्षा जास्त मजबूत असतील. आज काही खर्च होतील, पण घाबरण्याचं कारण नाही, कारण उत्पन्नही चांगले राहणार आहे. आज कौटुंबिक सुखसुविधा वाढतील आणि त्यासाठी पैसे देखील तुम्हाला खर्च करावे लागतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक यश मिळण्याचे चांगले योग आहेत. धर्मात तुमच्या मनामध्ये आरुची निर्माण होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करावेत. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आईची प्रकृती सुधारेल. वडील तुमच्या कामामध्ये तुम्हाला मदत करतील. आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवाल आणि प्रेमसंबंधाचा आनंद घ्याल. आज तुमच्या साहसी वृत्तीमुळे आव्हानांचा सामना तुम्ही कराल आणि तुमच्या प्रकृतीमध्ये तुम्हाला सुधारणा दिसेल. परंतु अनियमित दैनंदिन कामांमुळे तुम्ही थोडेसे थकाल. प्रवासासाठी आजचा दिवस शुभ नाही. कार्यक्षेत्रातील स्थिती ही यथावकाश राहील. आज उत्पन्न मर्यादित आणि खर्च जास्त अशी स्थिती तुमची राहील. मानसिक तणाव तुमच्यावरती वरचढ होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आज तुमच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. जर तुम्हाला अनोळखी ठिकाणी बोलावणं आलं तर तिथे विचारपूर्वकच जा, कारण तिथे तुमची फसवणूक होऊ शकते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही सूर्यनारायणाला अर्धे अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जीवनसाथीला एखादी शुभ बातमी मिळणार आहे. आज तुम्हाला कुठेतरी फिरायला जाण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. तसेच आज तुमच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार आहे, परंतु खर्चही जास्त होणार आहे. त्यामुळे यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायलाच हवं. आज तुमचं मन प्रसन्न राहील आणि वैवाहिक जीवनामध्ये तुमचा आनंद येईल. जर तुम्ही कोणावरती प्रेम करत असाल तर आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. एखादा विषय जोरदार वादामध्ये बदलू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची सर्वश्रेष्ठ कामगिरी कराल, परंतु आज तुम्हाला मनासारखे परिणाम मिळणार नाहीत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल, परंतु कामाचा ताण देखील तुमच्यावरती वाढेल. वरिष्ठांसोबत कोणत्याही वादापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. आज तुम्ही आध्यात्मिक चिकित्सेसाठी तत्पर असाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही बहीण भावांसोबत वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत तुम्ही फिरायला जाण्याचं नियोजन कराल. मित्र तुमची थट्टा करतील आणि जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.
आज भाग्यवृद्धी होईल. आज प्रेम जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमचे खर्चही नियंत्रणात राहतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुम्हाला कामाबद्दल सल्ला मिळेल, ज्यामुळे तुम्ही चांगलं काम करू शकणार आहात. त्याचा तुम्हाला देखील लाभ होईल. आज तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्या. आज तुमच्या चालू कामात अडथळे आणि संकटांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्याचा तुम्हाला त्रास होईल. प्रतिकूल परिस्थितीवरती मात करण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतील. जोडीदार किंवा कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाच्या कृपेनं तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील आणि त्यामुळे तुमचं मन देखील प्रसन्न राहील. आज प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला चांगला वेळ द्यावा लागेल आणि जोडीदारासोबत तुम्हाला वेळही घालवावा लागेल. आज तुम्हाला चांगलं भोजन मिळणार आहे. उत्पन्नाच्या दृष्टीनं आजचा दिवस तुमचा अनुकूल आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला यश येईल, परंतु कटू बोलण्यामुळे तुम्हाला त्रासालाही तोंड द्यावं लागेल. तुमच्या विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. कौटुंबिक जीवन चांगलं जाईल आणि वैवाहिक जीवन सामान्य राहील. हा आठवडा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारा असेल. आज तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि तुमच्या प्रसिद्धीमध्ये देखील भर पडेल. व्यापार विस्ताराची शक्यता आहे. जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदाचा जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध मधुर राहतील. प्रेमसंबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील आणि आज नशीब हे 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं राशी भविष्य राहणार आहे. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन की सर्वांचं आयुष्य हे चांगलं जावं. आजचा दिवस तुमचा सर्वांचा चांगला जावो, हीच देवाकडे प्रार्थना. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.